दादा 1 आपण खासदार झाला 92 ते साधारणतः 2017 पर्यंत 25 वर्ष आपली सत्ता या शहरामध्ये राहिली. केवळ एक मूर्ती घोटाळा म्हणजे तो आरोपी सिद्ध झाला नाही तरी सत्ता गेली आणि आज आपण पाहतोय तिथं तिजोरी या 9 वर्षामध्ये दादा रिकामी झालेली आहे. कसं पाहता याकडे? त्यामध्ये नरेंद्र मोदींची जबरदस्त लाट देशामध्ये आलेली होती 14ला आणि त्यांचा इतका मोठा करिश्मा होता त्याचाही निश्चितपणे परिणाम नागरिकांच्यावर पडला. विशेषतः IT क्षेत्रातले जे लोक आलेले होते, मध्यमवर्गीय लोक होते, असे बाहेरचे पण लोक आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये मोठ्या प्रमाणावर आले, त्यांच्यावर पडला. पण त्यांनी मोदी साहेबांच्याकडे बघून ह्या लोकांना निवडून दिलं. परंतु ज्यांच्या हातामध्ये सूत्र गेली शहरातली, जसं मागं 25 वर्ष माझ्या हातात होती, ती ज्यांच्या हातात गेली त्यांना त्याचा नीटपणे कारभार करता आला नाही असा आमचा स्पष्ट आरोप आहे. आणि त्यात भ्रष्टाचाराची प्रकरण मोठ्या प्रमाणात घडली. आशिया खंडातली सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखली गेलेली महानगरपालिकेमध्ये कर्ज रोखे काढण्याची वेळ त्या ठिकाणी आली. डिपॉझिट कमी झालंय. वास्तविक या 9 वर्षात डिपॉझिट 10,000 कोटीपर्यंत पोचायला पाहिजे होतं, कारण आम्ही डेव्हलपमेंट करत करत आम्ही डिपॉझिट वाढवलं होतं. 9 वर्षात दरवर्षी 1,000 कोटी जरी धरले किंवा 700 कोटी जरी धरले तर ते त्याचं व्याज असं करत आपल्याला पूर्वीची ठेव आणि ही ठेव मिळून 10,000 कोटी तर आरामात व्हायला पाहिजे होते. पण तो नेतृत्वाला व्हिजन नसल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडल्या.